हाय, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आपण आधी बघितलेलं होतं डिव्हायडिंग द नंबर. आपण डिव्हायडिंग द नंबर बघितलेलं होतं, पण त्यामध्ये आता नवीन कन्सेप्ट बघतोय आपण, दॅट इज डिवायडिंग 2 डिजिट नंबर बाय सिंगल डिजिट. मग लास्ट टाइम बघितलं नव्हतं का आपण 2 डिजिट बाय सिंगल डिजिट? येस, वी हॅव सीन. फॉर एक्झाम्पल, आपण त्यामध्ये बघितलेला नंबर होता दॅट इज 18 डिव्हायडेड बाय 6. बघा, दॅट इज 18 डिव्हायडेड बाय 6. वी हॅव सीन धीस नंबर. आपण हा नंबर बघितलेला होता. आणि मग डिव्हायडेशन कसं केलं होतं आपण? लाईक दिस. ज्याला डिव्हाइड करायचं आहे तो आत लिहिला, ज्यानं डिव्हाइड करायचं इक्वल शेअर्स किती करायचे? 6. तो आपण ते लिहिलं आणि मग 6चा टेबल म्हणला आपण. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. हे आपण लास्ट टाइम केलेलं होतं. बट देन व्हॉट इज द डिफरन्स नाव? आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला तेच करायचं आहे, पण प्रॉब्लेम कुठं आहे? सी हियर, आय एम गोइंग टू टेक लाईक दिस द अनदर एक्झाम्पल. इक्वल शेअर्सच करायचे आहेत, पण आपल्याला अनदर एक्झाम्पल घ्यायचं आहे ज्यामध्ये आहे 66. सी हियर, 66. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. आय एम गोइंग टू कम्पेअर दिस एक्झाम्पल विथ द अनदर. दुसरं एक्झाम्पल आहे 66 डिवाइड बाय 6. सेम प्रोसिजर वी हॅव फॉलो. आता आपण फॉलो हीच प्रोसिजर करणार आहे. ज्याला डिवाइड करायचं आहे दॅट इज 66. फर्स्ट नंबर जो मी इथं लिहिला अँड हियर अनदर नंबर. आता 6चा टेबल म्हणा बरं. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48, 6 9 जा 54 and 6 6 जा 60. टोटल टेबल मी लिहिला, पण यात 66 काही येत नाहीये. टोटल टेबल मी लिहिला, पण 66 नाही येत आहे. मग आता कसं डिवाइड करायचं आहे? आणि हेच शिकण्यासाठी आपण आता बघतोय दॅट इज डिवायडिंग 2 डिजिट नंबर बाय सिंगल डिजिट. आतापर्यंत आपण केलेलं आहे 2 डिजिट नंबरला आपण सिंगल डिजिटने डिवाइड केले, पण कधी? ज्या वेळेला टेबलमध्ये ते नंबर्स आपल्याला मिळतात त्यावेळेला. आता ह्यामध्ये टेबल्समध्ये नंबर नाही आहे, सो हाऊ वी आर गोइंग टू डिवाइड दिस? आता आपल्याला कसं डिवाइड करता येईल? अवघड आलं? काही अवघड नाही आहे. बघा, आपण ॲटलिस्ट अप टू 60 आपण डिवाइड करू शकतो. ॲटलिस्ट 60 पर्यंत डिवाइड करू शकतो. म्हणजे समजा 66 चॉकलेट्स आर देअर अँड वी आर गिविंग देम टू द 6 स्टुडंट्स or 6 children. 66 chocolates we are giving to the 6 children. So now here I am going to give 10 chocolate to the each children. See here, 1 2 3 4 5. I am just going to wipe it. 6. How many children are there? 6 children are there. Each will get now 10 chocolates. Each will get 10 chocolates. So I am going to give the first children 10 chocolates, second children, third children, fourth, fifth, sixth. How many chocolates I have just divided now? See here, this 10 plus 10 plus 10 plus 10 plus 10, 10 2 are 20, 10 3 are 30, 10 4 are 40, 10 5 are 50, 10 6 are 60. 60 chocolates I just distributed. But how many remains now? Here total 66 chocolates are, and from that I have just distributed 60 chocolates. So remains 6 chocolates again. So we have to give these 6 chocolates also to the one to each. Okay, one to the each. So each student total get 11 chocolates. Each student total get 11 chocolates. But it is every time it is not possible to divide like this. प्रत्येक वेळेला हे असं सोपं आहे का प्रत्येकाला 10 द्यायचे आणि मग परत उरलेत किती हे शोधायचे? असं शोधणं सोपं नाही आहे. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर द सेकंड मेथड ऑफ द डिव्हायडेशन. हीच मेथड आपण कंटिन्यू करणार आहे. फॉर दॅट वी आर गोइंग टू बायफर्केट द नंबर. आपण तो नंबर जो आहे तो थोडासा लक्षात घेणार आहे. सी हियर, we are going to consider now only one digit. एक digit आपण consider करतो. See here, this is the first digit.
table? Yes, we know that is 6 multiplied by 1 is equal to 6. 6 multiplied by 1, 6 ones are 6. So 6 is come in the table. So I am going to write down this one here. 6 ones are 6, and here after minus 6 minus 6 here comes 0. Now we are going to think about the next. आता आपण दुसऱ्या नंबरचा विचार करणार आहे. Get that number here now in the next step. Now think about this 6. Is the 6 comes again the table of the 6? Yes, again 6 multiplied by 1 equals to 6. This one I am going to write down here. 6 ones are 6, and again we are getting the answer. What is the answer? Here 11 chocolates. मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं होतं की हाऊ मेनी चॉकलेट्स आर देयर? येस, देयर आर 11 चॉकलेट्स टू द ईच चिल्ड्रन. आता आलंय का लक्षात बघा हा, की असं पण आपण करू शकतो. एवढं सगळं मगाशी 10 आपण मांडले, त्याच्या ऐवजी आपण ह्या मेथडने सुद्धा करू शकतो. वी आर गेटिंग सो मेनी एक्झाम्पल्स लाईक दिस. आपल्याला असे बरेचसे एक्झाम्पल्स करता येतील. अँड नाऊ वी आर गोइंग टू डिव्हाइड लाईक दिस. बिफोर डिव्हाइड आता मी अजून एक एक्झाम्पल घेणार आणि मग त्यामध्ये कुणाला काय म्हणायचं हे पॉइंट्स क्लिअर करणार आहे. बघा हा, फॉर एक्झाम्पल वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट युअर एक्सरसाइज फ्रॉम द पेज नंबर 36. मी मुद्दाम इथे लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्सरसाइज पेज नंबर 36. त्यावरचा एक्सरसाइज आपण बघणार आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. सी हियर, कॅरी आउट डिव्हिजन्स अँड राईट डाऊन. 4 शब्द दिलेले आहेत. डिव्हायझर, डिव्हिडंड, कोशंट, रिमाइंडर. कसे शोधायचे तेच मी सांगणार आहे एक्झाम्पलमध्ये, आणि मग नेक्स्टमध्ये आपण बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. सी हियर, फ्रॉम दॅट फर्स्ट एक्झाम्पल. मी मुद्दाम मोठं लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सी हियर, लाईक दिस. हियर इट इज द 75 and divided by 5. जो आपण नंबर 8 लिहितो किंवा ज्याचे आपल्याला इक्वल शेअर्स करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे चॉकलेट्स आहेत, असं समजा की 75 चॉकलेट्स आर देयर अँड वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट इन 5 चिल्ड्रन. आपण 5 मुलांमध्ये वाटायचे आहेत. सो जेवढा नंबर मोठा आहे, जो मोठा नंबर आहे किंवा ज्याला आपण डिवाइड करणार आहोत, वी आर गोइंग टू इक्वली डिवाइड दॅट नंबर. दॅट नंबर इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. बघा मी काय शब्द वापरते. स्पेलिंग DIVIDEND, डिव्हिडंड. अँड हाऊ मेनी इक्वल शेअर्स? जो इक्वल शेअर्स आहे त्याला काय म्हणायचं आहे? दॅट इज कॉल्ड ॲज DIVISOR, दॅट इज डिव्हायझर. आणि आफ्टर द एक्झाम्पल इथं जे काही आन्सर येणार आहे, आपण गणित करणार, दॅट इज कॉल्ड ॲज कोशंट. QUOTIENT. जे आन्सर येणार आहे ते कोशंट. आता ते पण करूया आणि मग खाली त्याचं आन्सर लिहूया. सी हियर, मी पहिल्यांदा सांगितलंय यू हॅव टू थिंक अबाउट द ओनली वन नंबर नाव. जर 75 टेबलमध्ये येतोय का? 5च्या टेबलमध्ये 75 येतोय? नो. सो वी आर गोइंग टू थिंक अबाउट ओनली 7. पहिल्यांदा 7चा विचार करायचा आहे. 5 येतोय का टेबलमध्ये? नो. मग आता 5चा टेबल आपण घेऊया. 5 1 जा 5, 5 2 जा 10. अरे च्या मारे 5 2 जा 10 येतंय. ज्याला येत नाही त्यांनी लक्षात ठेवा की आपण टेबल लिहून घेऊ शकतो. कुठे 7 येत नाही. 5च्या टेबलमध्ये 7 येत नाही. मग 7 इन बिटवीन क्वचरच्या मध्ये येणार बघा. द 7 नंबर कम इन बिटवीन दिस 5 and 10. या दोन नंबरच्या मध्ये येतोय. सो आपल्याला 10 हा मोठा होतोय. 10 नको आहे आपल्याला, 7 पेक्षा मोठा होतोय. इट इज लार्जर दॅन 7. सो वी आर नॉट गेटिंग दॅट 10. सो बिफोर नंबर म्हणून आपल्याला आधीचा नंबर घ्यायचा, दॅट इज 5. 5 1 जा 5. बघा लक्षात येत नसेल तर 5 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल्स टू 5. सो 5 1 जा 5 मायनस. आता 7 minus 5. 7 minus 5 किती येणार? 2. नेक्स्ट नंबर उतरवून घेतला. ओके. आता एकाच डिजिटचा विचार करायचा का? एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल. इफ द टोटल नंबर कम्स इन द टेबल,
then you can consider this. मग अशी आपण केलं तसं 25 comes in the table of 5. See here, 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20, 5 5s are 15. 5 multiplied by 5 equals to 25. So 5 5s are 15. So I am going to write down here 5 and 5 5s are 25. Here 25. Now 0. काय उरलं काय यातनं 0. If it is last number then we are not going to divide again. परत आपल्याला डिवाइड करता येत नाही. 0 टेबल मध्ये येतो का 5 च्या नाही येत. That time this is called as remainder. This is called as remainder. So see here, you have to remember all these 4 points. आपल्याला याचं स्पेलिंग पाठ करून ठेवायचं आहे. ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे, जे इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, दॅट इज कॉल्ड एज डिव्हिजन. ज्यांना आपल्याला डिवाइड करायचं, इक्वल शेअर्स करायचे, दॅट इज कॉल्ड एज डिव्हायझर. आन्सरला म्हणायचं कोशंट. आणि जे खाली बाकी राहते, शिल्लक राहते, काही राहत असेल, नसेल, काही असेल, त्याला म्हणायचं रिमाइंडर. सो आपल्याला याचा आन्सर कसं लिहिता येईल बघा. आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे, राईट डाऊन द डिव्हायझर, कोशंट, डिव्हिडंड. तर आपण ह्या प्रत्येकाचा आन्सर लिहू शकतो. असं काय काय लिहू शकतो बघा. दॅट इज हिअर डिव्हिडंड इक्वल्स टू 75, डिव्हायझर इक्वल्स टू 5, कोशंट इक्वल्स टू 15 and remainder equals to 0. Here we complete our first example. In next video we are going to solve the other examples also. If you want, you can take a screenshot. Okay, in next video we are going to solve the next examples. जर आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.